नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर। तर आजचा जो भाग आहे उन्हाळ्यात चॉकी घरी कशी बनवायची आणि जे शेतकरी लांबवर राहतात चॉकी सेंटरवरून आणू शकत नाहीत, उद्योग बंद ठेवतात आणि त्यांना चांगली चॉकी मिळत नाही, त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। तर ह्या व्हिडिओवर तुम्ही पूर्ण बारकावे फॉलो केले तर आपल्याला चॉकी घरीच तयार करता येईल। पण याच्यामध्ये काही बारकावे असे आहेत की ते आपण परिपूर्ण केल्याशिवाय आपली उन्हाळ्यात चॉकी बनत नाही। तर आपण ते बारकावेकडे लक्ष देऊया। पहिला सगळ्यात मोठा मुद्दा आहे 24 ते 28 डिग्री तापमान आणि 70 ते 80% आर्द्रता। तर हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग विषय आहे उन्हाळ्यामध्ये। तर तोच आपण एका सोप्या युक्तीने सॉल्व केलेला आहे। तर हे टनल तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। 9 तारखेला आपलं सकाळी हॅचिंग झालेली आहे। आता 9 तारखेची संध्याकाळ आहे। हा भाग 2 आहे। तर जे शेतकरी नवीन शिकू इच्छितात त्यांनी या प्रकारे आपल्या अळीचं संगोपन कसं करायचं, बाल्य संगोपन कसं करायचं याबाबतीत हे बारकावे शिकून चॉकी तयार करू शकता। तर सकाळी जे आपलं अळीची वाढ होती ते त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे। तर याच्यामध्ये वाढ बघू शकता तुम्ही। अळीचा कलर हा काळपट होता सकाळी, हा काळपट होता कलर, आणि आता हा थोडा ब्राऊन कलर झालेला आहे, बघू शकता। पण पाला अजून पण सुकलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता पाल्यामध्ये अजून बी कलर आहे। अळीनं पानातलं पूर्ण अन्नद्रव्य शोषलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता काय करणार आपण, हे जाडी उचलून आपण या बाजूच्या ट्रेमध्ये घेणार आहोत, आणि 100 अंडी पण घेतले होते आपण। तर हे दोन्ही आपण मिक्स करून याचे याच पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनं जाळीवरले काढून आपण 2 ट्रे करणार आहोत। कारण आता स्पेसिंग नाही देणार आपण, कारण की स्पेसिंग याला आहे सध्या। तर आपण कसं करणार आहोत ते बघूया। सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, हे जाडी आहे सकाळी जी आपण टाकली होती, याला ब्रशिंग म्हणतात। आता हे जाडी आपण अशी अलगद अशी काढून घेणार आहोत या पद्धतीनं। स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। हात तुम्ही स्वच्छ धुवूनच याला हे काम करावं, कारण की याच्यामध्ये स्वच्छताचं खूप महत्त्व आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे तुम्ही आता खालच्या बाजूला फक्त अंडे राहिलेले आहेत, बघू शकता खालच्या बाजूला फक्त अंडी राहिलेले आहेत। कसं थोडंसं झटकून घेतलं तर बघू शकता हे खालच्या बाजूला अंडी राहिलेले आहेत फक्त, हे बघू शकता हे अंडी राहिलेले आहेत फक्त। तर याला ब्रशिंग म्हणतात, कारण की रेशीम उद्योगात बरेचसे असे शब्द आहेत की जे शेतकऱ्यासाठी खूप अवघड आहेत, तर आपण ते सोप्या भाषेत आपण सांगत असतो। याला थोडं असं झटकून घ्यायचं असतं। तर या पद्धतीने आपण या स्ट्रेमध्ये याला या प्रकारे आपण टाकणार आहोत। हे बघू शकता आपण टाकलेलं आहे, आणि हा जो गंज आहे बघू शकता अजून पण पाला, हा सकाळी टाकलेला पाला पण अजून पण सुकलेला नाही आहे। या प्रकारे तुम्ही अलगद हाताने याला असं मिक्स करून घ्या। चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की आम्हाला आमची जे हे टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे, जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं याकरता आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो। तर आपण दुसऱ्या स्ट्रेचा पण असंच करणार आहोत। आपण हा दुसरा स्ट्रे पण आणलेला आहे। तर आपण याचं पण या पद्धतीनं आपण हे असं जे जाळी आहे ते उचलून घेऊ। या प्रकारे याला थोडे अंडी लागलेले आहेत, तुम्ही असं झटकून घेऊ शकता असे या प्रकारे। तर हे बघू शकता आपण
खालची अंडी खालीच राहिलेली आहे, पूर्ण हॅचिंग झालेली आहे अंडी, बघू शकता तुम्ही. आणि हे आपण जे जाडी घेतलेली आहे दुसरी जाडी 50-50चे आपले 2 होते जो, तर हे आपण असं याच्यामध्ये टाकून आता बघू शकता हे 2 आपले 50-50चे झालेले आहेत. असं थोडं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हलक्या हातानं मिक्स करायचं, हात स्वच्छ धुवूनच हे काम करायचं असतं. आणि परत याचे दोन सारखे गंज करायचे, जेणेकरून काय होईल, सारखे अळ्या राहणार आहेत आपल्या. हे बघू शकतो मी 2 गंज केलेले आहेत. आता मित्रांनो, ब्रशिंग झाल्यानंतर याचं काय करायचं, तर हे आपल्याला हे असं फोल्ड करायचं असतं. हे फोल्ड करून आपल्याला डिकम्पोज करायचं, म्हणजे आपल्याला फेकून द्यायचं आहे हे. तर हे पूर्ण असं या प्रकारे आपण उचलून फेकून देऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला नवीन पेपर घ्यायचा आहे. या प्रकारे आपण हे पेपर टाकत असतो, हे बघू शकता. या प्रकारे पेपर टाकला. आता हे जे 2 झालेले आहेत हे आपण अलगद उचलून याच्यामध्ये ठेवणार आहोत. बघू शकता, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं चॉकी बनवत खूप त्यांना भारी वाटतं, पण आपल्याला थोडं शिकूनच काम करायचं असतं. हे तर तुम्ही बारकावे शिकले तर काही अवघड नाही आहे चॉकी बनवणं. बघू शकता. आता या प्रकारे आपण थोडीशी लाईन सोडून आपण या प्रकारे आपण हे टाकत असतो. हे चारी बाजूनं आपल्याला समान टाकावं लागतं. आणि माहितीसाठी सांगतो मी शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात तिन्ही वेळेचं चॉकी बनवायची पद्धत वेगळी आहे. आपण एका सीझनला शिकलो, उन्हाळ्यात शिकलो, तर ते पावसाळ्यात आपल्या कामी येणार नाही. हे कोणीही तुम्हाला सांगणार नाही. व्हिडिओ थोडे लॉंग होतात, पण माहिती भरपूर असते, त्यामुळे ते पूर्ण बघा तुम्ही. आपलं काम आहे शेतकऱ्याला खरी माहिती पोहोचवणं. अशा प्रकारे आता याची क्लिनिंग कधी करायची, तर क्लिनिंग आपण मोल्ट येण्यापूर्वी आपण एक क्लिनिंग करून घेऊ याला. या प्रकारे आता उद्या याला 3 ते 3.5 दिवस मोल्ट यायला लागतात. तर आपण पाल्याचे व्हिडिओ आपण तुम्हाला तर माहीतच आहे, ज्या पद्धतीने आपण पाला दिला त्याच पद्धतीने आपल्याला थोडा वाढ करायची आहे पाल्यामध्ये. जास्त वाढ करायची नाही, कारण की पाला खूप जास्त दिला तर त्याच्यामध्ये अळीचा लॉस होतो. लॉस म्हणजे ते अळी पाल्याखाली जाते. आता हे बघू शकता तुम्ही. या प्रकारे आपण दोन्ही स्ट्रेमध्ये आपण करून घेऊ. परत पद्धत तीच. आपण सकाळी जो पाला टाकला त्याच्यात आपण एक मूठ पाला आणलेला होता, हे बघू शकता. थोडंसं 5 ते 6 पाने आपण शिल्लक आणलेली आहेत, कारण की अळीची भूक थोडी वाढत जाते ना, तर त्या प्रकारे आपण ते वाढत असतो. तर आता आपण पाला कट करून घेणार आहोत. तर आपला पाला कट करून झालेला आहे. तर आपण याचे असे 2 समान गंज करून घेणार आहोत. त्यामुळे काय होणार की एका कमी जास्त पाला होणार नाही, हे बघू शकता. तर आता आपण अळीला फिडिंग करणार आहोत. समान आपण त्याच्यामध्ये 2 गंज केलेला, जास्त कमी पाला पडणार नाही. तर आपण फिडिंग करणार आहोत, हे बघू शकता. या पद्धतीनं आपण
बघू शकता आपण. याला समान रूपानं पाला द्यायचा आहे, जास्त कमी द्यायचा नाही. आणि एक अजून याच्यात बारकावस आहे. हा जो साईडनं पाला दिसतोय तुम्हाला, याला आपण थोडं या पद्धतीनं आपण याला असं करणार आहोत, जेणेकरून साईडला अळ्या येणार नाहीत. या पद्धतीने आता बघून किती स्वच्छ चॉकी दिसतंय. आणि आपण पूर्ण पाला टाकून घेणार आहोत. दोन्ही स्ट्रेला पाला टाकून झालेला आहे. आता आपण एक स्ट्रे नेलेला आहे आपल्या चेंबरमध्ये. हा दुसरा स्ट्रे आपण नेत आहे. म्हणजे हा एक स्ट्रे आणि हा एक स्ट्रे, 2 स्ट्रे झालेले आहेत या प्रकारे. आणि याच्यावरती आपण एक साधा स्ट्रे ठेवणार आहोत. तर आपण एक हा साधा स्ट्रे ठेवणार आहोत, जेणेकरून वरच्या साईडला आर्द्रता मेंटेन राहावी. या प्रकारे हे बघू शकता. आता आपलं हे टनल बंद करणार आहोत आपण. तर असंच आता 3.5 दिवस म्हणजे 7 फिडिंगा आपल्याला असाच पाला देत राहावं लागेल. पण एक त्या तत्पूर्वी आपण एक क्लिनिंगचा व्हिडिओ नक्की टाकू. आता असंच हा 2 वेळेस पाला आपण देत असतो, सकाळी संध्याकाळी. आणि 3.5 दिवसापर्यंत पाला खाते अळी पहिल्या मोल्डमध्ये. तर आता 2 फिडिंग झालेल्या आहेत. तर आपण क्लिनिंग जे की 5व्या फिडिंगवर करणार आहोत, तर त्यावेळेस आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तोवर आपण असंच फिडिंग सकाळ संध्याकाळ करत राहून टेम्परेचर ॲडजस्ट करावे. ठीक आहे, धन्यवाद.